हाय हॅलो नमस्कार. मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज 7वी माळ होती आणि जरा दुपारपासून थोडंसं पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे म्हणलं चला मंदिरात त्या पावसामुळं काही जाणं झालंच नव्हतं. 5व्या दिवशी कडकणी केली आणि 7व्या माळ्या दिवशी मी कडकणी ठेवत असते. म्हणून गावातल्या मंदिरात देवीचे तुकाई मंदिर आहे तिथं जात असते. पण ह्यावेळेस काही जाणं झालं नाही, पहिल्यांदाच चालले. पावसामुळे काही जाता झालं नाही. मग म्हणलं पाया पण पडणं होईल आणि कडकणी पण ठेवता येतील असा बाहेरचा परिसर आहे. छान असा प्रशस्त परिसर आहे. डिकमल ते आहेत मोठे मोठे, खूप छान असं आहे. पाऊस नसल्यामुळे गर्दी खूप होती. मला वाटलंच होतं आता गर्दी खूप असणार आहे, कारण पाऊस थांबल्यामुळे सर्वजण पाया पडायला येणार आणि अशी लांबच गर्दी होती. सभामंडप बाहेरचा पण खूप मोठा आहे, असं बसायला ते छान प्रशस्त आहे, बसायला ते खूप जागा आहे. मंदिरात पण प्रशस्त असं छान वाटतं. हे मंदिराच्या मागच्या बाजूचे देवीचं छोटंसं मंदिर आहे, सुकनाई देवी म्हणून आहे. तिथं पण पाया पडलो आम्ही, म्हणजे पूर्ण फेरी करून आम्ही आतमध्ये गेलो होतो. आता मंदिरातलं दाखवते तुम्हाला. दर्शन खूप छान झालं तिथं पण. असं हे पहा किती छान असं मंदिर, देवीची मूर्ती आहे. असं मन प्रसन्न वाटलं पाया ते पडून. आता मंदिराच्या बाहेर येऊन थोडा वेळ बसलो मी. गर्दी खूप होती पण छान दर्शन झालं. असं गडबड होऊ दिली नाहीत तिथं. असं मग गर्दी होणी, धक्काबुक्की होणी म्हणून थोडेसे छान असं त्यांनी व्यवस्था केली होती. पोलीस ते होते तिथं बरेच. आणि हे बाहेरचा परिसर आहे. इथे होम आहे, होम ते केला जातो इथे पाया पडलो. करडीत तेल मीठ तेल ते ठेवलं आणि बाहेरचा परिसर दाखवते तुम्हाला मंदिराच्या. खूप छान असं आहे, खूप मोठा परिसर आहे. छोटे छोटे मंदिर पण आहेत तिथं सर्व मंदिरात पाया पडले. हे मुलांसाठी असं छान खेळायला होतं. त्याच्यानंतर असे खेळणी ते होते, लहान मुलं हे खेळण्यासाठी आलेलं होतं तिथं. त्याच्यानंतर आम्ही भगवंत मंदिरात गेलो. तिथंही देवीच्या इकडं गर्दी असल्यामुळे, नवरात्र चालू असल्यामुळे तिथं गर्दी होती. इथं भगवंताच्या मंदिरात गर्दी नव्हती, त्यामुळे आम्ही इथे हा सभामंडप आहे भगवंताचा. किती छान असं प्रसन्न वाटत होतं मंदिरात. छान दर्शन झालं, असं गर्दी नव्हती त्यामुळे. थोडा वेळ बसलो आम्ही तिथं आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. घरच्या मंदिराचं पण तुम्हाला, घरी आल्यानंतर घरच्या घटाला पण कडकणी ते ठेवले होते आणि तेही दाखवते तुम्हाला की छान असा घट पण उगून आलेला आहे. घरच्या घटासाठी ते पण आम्ही फुलं ते आणले होते, ते पण वाहिले. असं छान घट आलेला आहे. आणि कडकणी मी असं कॅरीबॅगमध्ये ठेवत असते वर बांधून घटाला. कारण काय होतं आहे, म्हणजे ते उघडं राहून म्हणजे ते आपल्याला खायचं असतं, त्याच्यानंतर ते टाकून पण देता येत नाही ना प्रसाद. मग उघडा नको म्हणून कॅरीबॅगमध्ये किंवा सादळून, तसं सादळतच ते, पण उघडं नको ठेवायला म्हणून असं कॅरीबॅगमध्ये बांधून घटाला अडकवत असते. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.